जुन्नर आंबेगाव तालुक्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना लोकल क्राईम बँचने बेड्या ठोकल्या। जुन्नर आंबेगाव तालुक्यातून चोरीस गेलेल्या दुचाकींचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने लावला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। दोन्ही चोरट्यांकडून 6 दुचाकी हस्तगत केल्या असून एकूण 3,05,900 रुपयांचा 6 दुचाकी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती लोकल क्राईम बँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी झंझावात न्यूजला दिली। जुन्नर आंबेगाव तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्या अनुषंगाने लोकल क्राईम बँचचे पोलीस पथक जुन्नर विभागात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नावे रवी गांगड आणि कैलास मध्ये नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर फिरत आहेत। लोकल क्राईम ब्रँच या पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून रवींद्र नारायण गांगड वय 18 आणि कैलास हरकुम मध्ये वय 19 दोघेही राहणार वाघोली तालुका पारनेर या दोघांना झडप टाकून पकडले। त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत विचारले असता त्या दोन्ही गाड्या चोरीच्या असल्याची कबुली त्यांनी दिली। या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी जुन्नर आंबेगाव तालुक्यातून विविध ठिकाणी 6 दुचाकी चोरल्या असल्याची कबुली पोर्टलच्या ताब्यातून एकूण 3,05,900 रुपये किमतीच्या एकूण 6 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। दोन्ही चोरट्यांनी नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर आणि घोडेगाव येथील पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरल्या आहेत। दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, गृहरक्षक दलाचे जवान आकाश खंडे यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।